नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर म्हणावी लागेल। जे लाभार्थी घरकुलसाठी अर्ज केले होते, ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता जमा करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जे लाभार्थी मंजूर आहेत, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यासाठी महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाअंतर्गत 17 फेब्रुवारी 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, कोणत्या लाभार्थ्यांसाठी ही निधी वाटप केली जाणार आहे। आदिवासी उपयोजना अंतर्गत ग्रामीण विकास विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या योजनेचा अतिरिक्त राज्य हिस्साचा सन 2025-26 या वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी वितरित करण्याबाबत या ठिकाणी यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे। तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी पाहू शकता, जे लाभार्थी घरकुलसाठी अर्ज केलेले होते, ज्यांचे नावे घरकुल यादीमध्ये मंजूर म्हणून आलेले आहेत, ज्यांचा पहिला हप्ता बाकी होता, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे। एकूण 100 कोटी रुपयांची निधी या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये नमूद करण्यात आलेली होती, परंतु त्यामधून 60 कोटी निधी या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे आणि ही 60 कोटी निधी आता मंजूर करण्यात आली आहे। जे लाभार्थी घरकुलसाठी उपलब्ध आहेत, मंजुरीमध्ये यादीमध्ये आहेत, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच ही निधी जमा केली जाणार आहे। याचबरोबर शबरी योजनेअंतर्गत जे लाभार्थी मंजूर आहेत, यांच्या सुद्धा खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।